राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला तोड नाही आणि अशी संस्कृती पुन्हा होणे नाही। त्यातल्या त्यात आपल्या गावाकडे आढळणारी साधी बोळी माणसं, त्यांनी गायलेली ती गाणी। मित्रांनो, ही माणसं एकदा का हरवली तर खरंच ही माणसंसुद्धा भेटणार नाही आणि ती गाणीसुद्धा आपल्याला ऐकायला भेटणार नाही। मित्रांनो, ही संस्कृती आपण जपली पाहिजे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 3 कलाकार दाखवले होते। त्या 3 कलाकारांनी 2 गाणी म्हणली होती। खूप लोकांना आवडली गाणी, ती भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर व्हायरल गेली आणि बऱ्याच मित्रांनी सांगितलं का पुन्हा एकदा ती गाणी ऐकावा। तर मित्रांनो, आज पुन्हा भेटतोय आपण त्या कलाकारांना आणि सुंदर अशी लग्नाची गाणी त्यांच्या तोडून आज पुन्हा आपल्याला ऐकायला भेटतात। चला मित्रांनो, त्याच कलाकाराला आपण पुन्हा एकदा भेटतोय। राम राम मामा। राम राम। मग त्या दिवशी गाणं झालं आपलं, मस्त झालं बरं का? मस्त गाणं झाला। तुम्ही पाहिलं का मोबाईल? हा, मग आम्ही पहिला 10-5 जणांच्या मोबाईलमध्ये मस्त मग गाणी आणि चांगला व्हायरल पण झाला गाणं आणि लोकांनी पण साथ चांगली कमेंट केल्या, चांगला प्रतिसाद दिला। तर बऱ्याच लोकांचा म्हणणं होता का तुम्ही अजून 1-2 गाणी म्हणा। मग तुम्ही आपल्या सगळ्या मित्रपरिवारासाठी अजून 1-2 गाणी म्हणणार का? म्हण ना। बरं चला, तर अजून आपल्याला 1-2 गाणी म्हणायच्यात बरं का? आणि गुरा इकडे सोडल्यात ना? हा, पुन्हा सोडल्यात ना राहणं। आता मामांच्या तर आपल्याला दाखवल्यात त्याची मशीन, या मामांच्या गाय राहतात ती। तर चला मित्रांनो, आता पुन्हा एकदा या दोन्ही मामांचं आपण पुन्हा एकदा 2 गाणी घेणार आहेत। तर मामा, आज तुम्ही आपल्या मित्रांसाठी कोणता गाणं ऐकवणार आहे ती? आम्ही ना हा, कळसुआईचं गाणं आम्ही म्हणणार आहे चांगलं। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर, आपला आराध्य दैवत हा. कळसुआई। कळसुआई। तर मित्रांनो, ऐका कळसुआईचं हे गाणं, म्हणा मामा। आई ग कळसुआईन तुगा बारी चरणात गाय, बारी चरणात तुगा बारी चरणात गाय, तिडून दया पाठव मला बेलाच्या पानात गाय, बेलाच्या पानात मला बेलाच्या पानात गाय, आई कळसुआईन तुगा त्यांच्या चरणात गाय, त्यांच्या चरणात तुगा त्यांच्या चरणात गाय, तिडून दया पाठव मला आंब्याच्या पानात गाय, आंब्याच्या पानात मला आंब्याच्या पानात गाय, आई कळसुआईन तुगा चिचवणच्या रानात गाय, चिचवणच्या रानात तुगा चिचवणच्या रानात गाय, तिडून दया पाठव मला तुळशीच्या पानात गाय, तुळशीच्या पानात मला तुळशीच्या पानात गाय, आई कळसुआईन तुगा वारंगुच्या रानात गाय, वारंगुच्या रानात तुगा वारंगुच्या रानात गाय, तिडून दया पाठव मला केळीच्या पानात गाय, केळीच्या पानात मला केळीच्या पानात गाय, आई कळसुआईन तुगा आंबवाडीच्या रानात गाय, वाडीच्या रानात आंबवाडीच्या रानात गाय, तिडून दया पाठव मला रुईच्या पानात गाय, रुईच्या पानात मला रुईच्या पानात गाय। झाला का? पण मामा, तुमचं ह्या गाणं आता कळसुआईचं गाणं आहे, आपलं आराध्य दैवत, आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आणि आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा आराध्य दैवत आहे। तर ह्या गाणं नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला आवडेलच। पण ज्या वेळेस एक असं गाणं म्हणा का एखादी सासूरवशीन ज्या टायमाला नांदाया जाते, तिच्या डोळ्याला अक्षरशः पाणी येत आहे आणि त्या सासूरवशींचं एखादा गाणं जे आहे ना, ते गाणं आपल्याला म्हणून दाखवा एखादा। तर मामा, मग असं गाणं तुमच्या म्हणजे येवाजलं का तुम्ही पाठ आहे ना? पण एकदम सुंदर गाणं झाला पाहिजे, आमच्याही डोळ्याला पाणी आलं पाहिजे। खरंच एखादी सासूरवशीन आता नांदा गेला असेल तर तिच्याही डोळ्याला पाणी आलं पाहिजे, होऊन जाऊ द्या गाणं। चला म्हणा म्हणा म्हणा। कुडवा जाता उघड रे मया सोडा सोडा, कुडवा जाता उघड रे
आई रडती दाई दाई ग बाई चाली काही आई रडती दाई दाई ग बाई चाली काही नको रडू ग माझ्या आई ग माझ्या आई नको रडू ग माझ्या आई ग माझ्या आई आता जाईल उद्या येईल ग उद्या येईल आता जाईल उद्या येईल ग म्हणे उद्या येईल कुडा वाजताचा उघड ग मया सोड सोड कुडा वाजताचा उघड ग मया सोड सोड बापा रडत दाई दाई ग बाई चाली काही बापा रडत दाई दाई ग बाई चाली काही नको रडू रे माझ्या बापा रे माझ्या बापा नको रडू रे माझ्या बापा रे माझ्या बापा आता जाईल उद्या येईल रे म्हणे उद्या येईल आता जाईल उद्या येईल रे म्हणे उद्या येईल आता त्याचा उघड रे माया सोड सोड कुडा वाजा त्याचा उघड रे माया सोड सोड भाऊ रडत दाई दाई ग ताई चाली काही भाऊ रडत दाई दाई ग ताई चाली काही नको रडू रे माझ्या भावा रे माझ्या भावा नको रडू रे माझ्या भावा रे माझ्या भावा आता जाईल उद्या येईल रे म्हणे उद्या येईल आता जाईल उद्या येईल रे म्हणे उद्या येईल आवाज निघत नाही ना फार तर मित्रांनो थोडंसं काय आता वयमान काही गोष्टी झाल्यात आणि मामांचा आवाज थोडा कमी झाला आहे पण असो कमी का ना आवाजामध्ये पण तुम्ही एक आपल्या मित्रांचा एक छान मनोरंजन केलंच म्हणायला तर मामा आता त्या दिवशी जी आपली गाणी झाली ना हा त्याच्यापेक्षा थोडासा कमीच पडला आवाज हा, मग कमीच त्या पडला. आपल्याकडे ते पुन्हा बाई होती ना हा. मग एक आपल्याकडे लेट असल्यामुळं मग मस्त झाला हा. तुमचा आवाज मिक्स म्हणजे एकमेकाला साथ होती नाही का त्या म्हणतात ना नसावे जातीची पण असावे साथीची असं मग. काहीतरी मन आहे ना हा आपल्या ना. वाडवडिलांची तर असो आपण पुन्हा एकदा अशी गाणी कधीतरी नक्कीच घेऊ हा, घेऊ, एक बाय माणूस जरी जोडदार असला ना म्हणजे आणखीन आपली गाणी अशी गाजतील तर मित्रांनो आता त्या दिवशी पण भरपूर आपण साथ दिली आज पण प्रतिसाद द्या त्यांच्या गाण्याला तुम्ही जेवढा प्रतिसाद देशाल ना जेवढा तुम्ही आपल्या ह्या गावरान माणसांचा व्हिडिओ इतकं लोकांपर्यंत व्हायरल करशाल ना शेअर करशाल ना तेवढं त्याला मजा पण वाटते आणि तुम्ही पण नक्कीच मित्रांनो साथ द्या आजचा गाणं थोडासा कायचा थोडा मागं पुढं झाला आहे म्हणा आपल्याकडून कारण आहे ना आवाज थोडासा कमी जास्त झाला असं मित्रांनो आपली साधी बोळी माणसं आहेत आपली साधी बोळी संस्कृती आहे आणि ह्या माणसा आज हयात आहेत उद्या नसली तर आपल्याला त्या गाणी कुठं ऐकायला भेटणार ना रेडिओ ना टेपो ऐकायला भेटतील तर आपली ह्याच माध्यमातून आपली ही संस्कृती टिकून धरायची असं मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आज दोन्ही मामांबरोबर बनवला व्हिडिओ आवडला ना मित्रांनो नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करी चला आणि मित्रांनो एक नम्रतेची विनंती आहे काही इतरांना भरपूर शेअर करा आणि हे दोन मामा आहेत अजूनही तरी काही साथीदार असतील कोणाला लग्नाला लग्नाची गाणी म्हणायची असतील तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा मी आपला संपर्क करून देईल पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र राम राम करा राम राम मंडळी तर आपल्या मित्रपरिवाराला त्याच्याकडून सुद्धा खूप खूप राम राम